थांब. कोण आहे? अरे मीच बोलतोय. तू इकडे तिकडे कुठे बघू लागलाय? काय झालं पप्पा? काय झालं म्हणजे? एकदा जवळपास बघ तुझ्या. तू काय केलं तुला जाणवलं नाही काय? कुठे पप्पा? काय? आता जी पिशवी तू फेकली तिकडे बघ एकदा. किती घाण पडलेली आहे. तुम्ही लोकांनी सगळा निसर्ग घाण करून ठेवलाय. जर मी बनवलेल्या तर निसर्गाची तुम्ही लोकांना किंमत नाही तर माझी किंमत करण्याचा, माझी भक्ती करण्याचा ढोंग कशाला करतात? अरे पप्पा, खरंच तुला जिथे आम्ही विसर्जित केलं अशा पवित्र ठिकाणी आम्ही सगळी घाण केली आहे. खरंच खूप वाईट वाटतं रे पप्पा. परंतु आता यापुढे अशी घाण होणार नाही ह्या मी तुला वचन देतो. पप्पा आम्हाला माफ कर. माफ तर मी करून देईल, पण फक्त वचन देऊन काम चालणार नाही. तुम्ही केलेली चुकी सुद्धा तुम्ही लोकांना सुधारवावी लागेल. सर्वांना माझा नमस्कार. मला एक सांगू इच्छिते या ठिकाणी, आपण कालच गणपती बाप्पांना निरोप दिला आहे आणि ज्या पवित्र ठिकाणी आपण निरोप दिला आहे त्या पवित्र ठिकाणालाच आपण सर्वांनी खूप घाण करून ठेवलं आहे. नक्कीच का बाप्पा खरंच समाधानाने गेला असेल का? तर आपली सगळ्यांची जिम्मेदारी की अशा पवित्र ठिकाणी किंवा या निसर्गमय वातावरणामध्ये आपण त्या निसर्गाला दूषित न करता त्याचा आनंद जर घेतला तर पर्यावरणालाही त्याची हानी पोहोचणार नाही आणि एकंदरीत हा निसर्ग सुखी समाधानाने राहू शकतो. सर्वांच्या आपल्या प्रयत्नावरती डिपेंड आहे. त्यामुळे सर्वांना मी माझी विनंती आहे की अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी प्रत्येक सणासुदीला जर आपण अशा पद्धतीने जर घाण करत असेल तर ते खरंच योग्य नाही आहे. त्यामुळे यापुढे होणार नाही अशी घाण याची सर्वांनी जर काळजी घेतली तर खरंच नक्की बाप्पाला तो आनंद वाटेल. आणि पुढच्या वर्षी आपण मोठ्या जोमाने गणपती बाप्पाचं आगमन करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.